आमच्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा आमचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी किंवा आरक्षण मिळवून देण्यासाठी कितीतरी मोठमोठ्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी आणि इथल्या सर्वच समाजाने येथे मराठा समाजाला पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण हे राजकीय तसेच शिक्षणामध्ये सुद्धा मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण टिकलं गेलं पाहिजे याच्यासाठी कितीतरी वर्षाचा काळ हा लुटून गेला आणि त्याच्यानंतर 2023 मध्ये एक सर्वांच्या समोर चेहरा आला, एक लढाऊ बाणा किंवा एक मराठ्यांचा वाघ ज्याला म्हटला जातो तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आंतरवाली सराटीमधून आपल्या उपोषणाचा मार्ग पकडत आणि शांतचित्तेने आपल्या मराठा समाजाला किंवा मराठा गरीब बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आपला लढा हा चालू ठेवला. परंतु काही कारणास्तव किंवा सरकारच्या काही धोरणामुळे आणि सरकारच्या काही हलकटपणामुळे किंवा येथे जे काही संविधानिक नियम आहेत त्याच्यामुळे थोडा मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं सांगण्यात जे काही येत होतं त्याच्यामधून सुद्धा निष्पन्न काही झालं नाही. कारण आत्ताच मराठा समाजाला जे काही आरक्षण दिलं परंतु त्याचा GR अजूनपर्यंत काही निघाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा SEBC या कोठ्यातून त्यांना आरक्षण मराठा समाजाला हे देण्यात आलं सुद्धा होतं. परंतु 1 महिना सुद्धा हे आरक्षण कोर्टामध्ये किंवा जे काही आरक्षण मराठा समाजाला जे काही दिलं ते काही काळ टिकलं सुद्धा नाही. त्याच्यामुळेच ही निराशा झाल्याच्या नंतर आता जो कोणी नवीन एक चेहरा आला ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची भूमिका आपली ठाम आणि स्पष्ट या महाराष्ट्रासमोर मांडत, या राज्यकर्त्यांसमोर आणि या सत्ताधारी लोकांसमोर मांडत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्यासाठी लढा सुरू ठेवला. परंतु आता काही गणित वेगळं सुद्धा झालंय. परंतु वेगवेगळ्या नेत्यांचे सल्ले सुद्धा येतात किंवा येथे महाराष्ट्राच्या 40 ते 50% लोकांना असं वाटतं सुद्धा की मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात उतरावं आणि राजकारणामधून आपली उमेदवारी डिक्लेअर करून किंवा आपण लोकसभा निवडणूक लढवून जर का मनोज जरांगे पाटील हे जर का निवडून जर का आले तर लोकसभेमध्ये किंवा या संसद भवनामध्ये ते आपल्या मराठा समाजाचे प्रश्न हे उपस्थित करू शकतात आणि या सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरत आपल्या मराठा समाजाचा किंवा मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळवून घ्यायचं आहे हे आरक्षण त्यांनी मिळवावं असं इथल्या सर्व समाजातील लोकांना वाटतं सुद्धा. कारण मनोज जरांगे पाटील हे इमानदार व्यक्ती म्हणून आता या महाराष्ट्रामध्ये त्यांची लढाऊ बाणा एक इमानदार अशी ओळख सुद्धा झालेली आहे. परंतु जर का जालना लोकसभा मतदारसंघामधून जर मनोज जरांगे पाटील यांनी जर का आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जर का येथून त्यांनी आपली उमेदवारी जर का लढली तर मनोज जरांगे पाटील हे निवडून येतील का, ते खासदार होतील का, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. अगदी वर्षभरापासून या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बाहेरील सर्वच लोकांना किंवा इथल्या प्रत्येक समाजातील लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं नाव हे पोचलं सुद्धा आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो काही लढा सुरू ठेवला या लढ्याला त्यांना काही काळ यश येत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी या मराठा समाजाला काही झुलवत ठेवलंय का, किंवा हेच सत्ताधारी जर मराठा समाजाला जर का आरक्षण जर का द्यायचं जर का आहे तर काही खोटी आश्वासनं देऊन हे मराठा समाजाला आरक्षण देतात का, याच्यावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका इथे स्पष्ट सुद्धा केली. सध्या महाराष्ट्रामध्ये विविध माध्यमांवरती चर्चा सुद्धा सुरू झाल्यात की मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा लढवावी, त्यांनी खासदार होऊन संसदेमध्ये जावं आणि तेथून आपलं प्रश्न जे काय आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं गेलं पाहिजे ते त्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत सुद्धा मांडावे, याच्यासाठी विविध माध्यमांवरती या चर्चा सुद्धा सुरू झाल्यात. तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते आणि अध्यक्ष आदरणीय
प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला सुद्धा दिलाय की त्यांनी पत्रकारांशी आणि विविध माध्यमांशी बोलताना सुद्धा प्रकाश आंबेडकर असे म्हणाले की जरांगे पाटील यांनी जालनामधून येथे उमेदवारी अर्ज हा भरावा आणि त्यांनी खासदार सुद्धा व्हावं, कारण जर का त्यांनी खासदार जर का ते झाले तर ते मराठा समाजाचा जे मराठा समाजाला आरक्षण टिकलं गेलं पाहिजे आणि आपल्या मागण्या तिथे जर का आपण केंद्रामध्ये किंवा याच सत्ताधाऱ्यांसमोर जर का याच संसदांमध्ये जर का मांडल्या तर याच त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा हा पुढे होऊ सुद्धा शकतो, कारण आता सध्या राज्य सरकार हे फसवत सुद्धा आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लवकरात लवकर आपल्या खासदारकीची किंवा लोकसभा निवडणुकीची तयारी सुद्धा करावी, जे मराठा समाजाला उपेक्षित सुद्धा आहे. परंतु याच सर्व बाबींवरती जर का आपण विचार जर का केला तर जालना मतदारसंघामध्ये जे काही लोकसभेचे खासदार आहेत किंवा ज्यांनी याच्या अगोदर भरघोस मतांनी आपला विजय प्राप्त केला आहे त्यांच्याच विरोधात लढणं हे सोपं आहे का, याच्यावरती सुद्धा एक प्रकाश टाकावा लागेल. कारण जर मनोज जरांगे पाटील यांनी या बलाढ्य पक्षाबरोबर किंवा जर का जो स्टँडिंग खासदार जालन्यामध्ये आहे त्यांच्या विरोधात लढायचं जर का म्हटलं तर लोक मनोज जरांगे पाटील यांना साथ देतील का, तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांची वाढती टीआरपी, मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचा वाढता प्रभाव, मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाज हा मदत करेलच, कारण मराठा समाजाने त्यांचं ऐकलं सुद्धा आहे आणि मराठा समाजाचं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ऐकलं सुद्धा आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना न खर्च करता किंवा न पैसे वाढता इथली उमेदवारी सुद्धा मिळेल आणि ते जिंकून सुद्धा येतील. परंतु जो काही सत्ताधारी पक्ष आहे आणि त्यातले जे काही खासदार आहेत त्यांना येथे फटका सुद्धा बसू शकतो. परंतु हे राजकारणाचं गणित किंवा राजकीय गणित जरी वेगळं जरी असलं किंवा कठीण जरी असलं तरी जालनामध्ये असणारा सर्वात मोठा मराठा समाज आणि याच मराठा समाजाच्या बरोबर जर का वंचित बहुजन आघाडी जर का आली किंवा प्रकाश आंबेडकरांना याच्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका आहे ते स्पष्ट पण केली की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांचे न्याय आणि हक्क जर का मिळवून जर का द्यायचे जर का असतील किंवा मराठा समाजाला जर का आरक्षण मिळवून द्यायचं जर का असेल तर आम्ही वंचित बहुजन आघाडी ही मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर असणार. परंतु जर मनोज जरांगे पाटील यांना तिथून निवडणूक जर का लढवायची जर का म्हटली तर मनोज जरांगे पाटील हे कोणत्या पक्षामधून निवडणूक लढवणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांना जर कोणत्या पक्षातून जर का उमेदवारी द्यायची जर का म्हटली किंवा एखाद्या पक्षाने जर का त्यांना ऑफर जर का टाकली तर ते चांगला पक्ष जो असेल त्यांच्या बरोबर जाऊ सुद्धा शकतात, परंतु ते भाजपा किंवा इतर पक्षाबरोबर जातील असं वाटत सुद्धा नाही. त्याच्यामुळे त्यांची लढत किंवा त्यांची उमेदवारी हे अपक्ष सुद्धा टाकू शकतील. परंतु जर का अपक्ष जरी टाकली तरी मनोज जरांगे पाटील यांना तिथून 60 ते 70% वोटिंग होईल यात काही शंकाच नाही. परंतु जो काही पुढचा उमेदवार असेल हा पैशाच्या जोरावरती मनोज जरांगे पाटील यांच्या त्रुटी किंवा मनोज जरांगे पाटील यांना डॅमेज करण्याचं काम करू शकतो. कारण मनोज जरांगे पाटील हे तिथे पैसे खर्च करू शकत नाहीत आणि समोरचा जो काही स्टँडिंग खासदार असेल किंवा जे कोणी आहेत ते पैशाच्या जोरावर आपली उमेदवारी किंवा आपण जो काय निवडणूक लढवणार आहोत ती पैशाच्या जोरावरती त्यांची सीट काढण्याचा प्रयत्न करतील. मराठा समाज जालन्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काही मुस्लिम लोक हे जर का जरांगेंच्या बरोबर जर का गेले तर जरी सत्ताधारी पक्षामधला भाजपचा उमेदवार जरी तिथे स्टँडिंग खासदार जरी असरी त्याला पाडण्याचं काम मनोज जरांगे पाटील हे करतीलच आणि लोक जरांगे पाटील यांच्यावरती विश्वास ठेवतीलच. कारण आता सध्या मराठा समाजाची बाजू ही जरी पडती जरी असली तरी मराठा समाजाचा एक लढवय्या नेता आणि जो प्रामाणिक नेता आहे त्याला संसदमध्ये पाठवणं किंवा लोकसभेला निवडून आणणं हे आता मराठा समाजाचं जालन्यामधून ध्येय सुद्धा असेल. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील हे लवकरात लवकर जर का याच
लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला जर का लागले तर ते खासदार होऊ शकतात. कारण येथे जर का राजकीय परिस्थिती जर का बघितली किंवा मराठा समाजाचे इतके आमदार खासदार असताना जर का कोणीही या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरती बोलायला जर का तयार जर का नसेल किंवा हीच मराठा समाजाची बाजू जर का मांडण्यासाठी संसदेमध्ये जर का तयार जर का नसेल तर मनोज जरांगे पाटील यांना याच लोकसभेला निवडून येणं, खासदार होणं, केंद्रामध्ये आणि संसदेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये हाच मराठा समाजाचा आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्यात येथे यश सुद्धा येईल. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील हे खासदार होतील का? मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी का? मनोज जरांगे पाटील यांना इथली जनता एक्सेप्ट करेल का? जालन्यामधून ते सत्ताधारी पक्षाचा उमेदवार जो कोणी त्यांच्या समोर असेल त्याला पाडण्याचं काम करतील का? आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सोडून मनोज जरांगे पाटील खासदार होतील का? याविषयी नक्की तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती जर का नवीन जर का असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.